वनस्पतीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष आपण इथं मैदानावर आलेलो आहे। तुम्हाला दिसतंय बघा, पहिलं माझ्या काय म्हणते तुम्हाला मी वनस्पतीची रचना, त्यामध्ये रचनामध्ये दोन प्रकार कशा पद्धतीने तुम्हाला दिसते बघा वनस्पतीची रचना। वनस्पतीच्या रचनेमध्ये जमिनीच्या वरचा भाग आणि जमिनीच्या खालचा भाग। मग वनस्पती आता तुम्ही रचना बघता इथं भोवताली, जमिनीच्या वरच्या भागामध्ये काय दिसते तुम्हाला? वनस्पतीचे कोणकोणते अवयव दिसत आहेत? पान दिसते, आणखीन काय दिसतंय इथं? फ्लॉवर्स। अँड नेक्स्ट इथं काय दिसतं? स्टेम दिसतं। आणि आता जमिनीच्या आणखीन काय एक राहिलं सांगा बरं? फ्रुट्स म्हणजे काय? फळ। आणि जमिनीचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये काय दिसणार तुम्हाला इथे? हा, मग यामध्ये आता प्रकार बघूया आपण। फक्त आपल्याला काय माहितीये? पानं, फुलं, फळं, देठ आणि काय म्हणतो आपण? आणखीन काय राहिले? मूळ। हा, मुळांमध्ये आता दोन प्रकार आहेत। समोर झाड दिसतंय तुम्हाला, ते कशाचे? आंब्याचे। आंब्याचं जे झाड आहे ते आपण सहजतेने उपटू शकतोय का? नाही। काय आहे ते? घट्ट आहे, एकदम जमिनीशी धरली पकडली, त्याची मुळं जमिनीशी घट्ट आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आपण? सोट्ट मूळ। काय म्हणतो? आणि हे जे माझ्या हातामध्ये जी वनस्पती दिसते गवत स्वरूप, तिची मुळं बघा पटकन सहज उपटते की नाही, याला काय म्हणतो आपण? तंतुमय मूळ। किती एकदम नाजूक आहेत बघा, एकदम अशी लहान लहान बारीक आहेत, एकदम सहज उपटू शकतोय की नाही बघा। खोडापासून डायरेक्ट ज्याचा उगम होतोय ते काय म्हणतो आपण? तंतुमय मूळ। ठीक आहे। आता त्यानंतर बघा जो दुसरा अवयव आपण सांगितला त्याच्यामध्ये बघा एक कोणता सांगितलाय? काय दिसतंय तुम्हाला? पानं। ही काय आहेत? पानं। पानांमध्येही दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार कुठला? साधं पान। साध्या पानाची रचना बघा कशी आहे। साध्या पानाची एक एक सिंगल वेगवेगळं पान आहे की नाही, देठापासून जे आलेलं आहे ते वेगळं पान आले। त्यानंतर इकडे हे कसं आहे बघा, देठापासून जे बाजूला आलेलं आहे पान ते कसं आहे? संयुक्त, एकमेकांमध्ये कसे आहेत बघा, संयुक्त म्हटल्यानंतर एकमेकांमध्ये गुंतलेली म्हणू शकतो। त्याला जॉईंट काय असतात? दुसरी एक छोटी छोटी पानं असतात, त्याला काय म्हणतो आपण? संयुक्त। प्रकार तुम्हाला मी काय सांगितला? तंतुमय। आता दुसरा कोणता आहे? माझ्या हातात जी वनस्पती तिचं मूळ कसं आहे? सोटमूळ आहे। तिचं मूळ कसं आहे? सोटमूळ आहे। सोटमूळ म्हणजे काय? तर एक मुख्य मूळ आणि त्याला आलेली काय आहे? ती दुसरी बाजूची उपमुळे। काय म्हणतो आपण त्याला? उपमुळे। लक्षात आलं? त्यानंतर वनस्पतीच्यात आपण दोन अवयव बघितले। आता तिसरा अवयव बघा काय आहे? वनस्पतीच्या रचनेतला महत्वाचा पाठ काय म्हणतो? फुलं कशी असतात? आकर्षक। फुलं कशी असतात? आकर्षक। आणि महत्वाचं काय? याचं पुनरुत्पादनासाठी रिप्रोडक्शन सिस्टीम म्हणतो आपण याला। फुलंही काय आहेत? फुले काय आहेत? वनस्पतीची पुनरुत्पादनाची साधन आहेत फुल।